लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात आळसूरमध्ये बेंदूर सण हा 51 वर्ष आम्हाला कळते तेव्हापासून हा बेंदूर हा सण साजरा केला जातो। आणि बेंदूर झाल्यानंतर अंदाजे 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी हा चिखलाचा बैल काढला जातो। त्याच्या पाठीमागे एक शास्त्र असं आहे की जर समजा बेंद्रापर्यंत समजा जर पाऊस नाही आला तर हा बैलाची चिखलाच्या बैलाची मिरवणूक काढली जाते आणि मिरवणूक काढल्यानंतर तो बैल आपल्या हा ग्रामदैवत म्हणजे नाथाचं ग्रामदैवत आहे, त्याचाच हा बैल असं मानलं जातं। आणि तो बैल ते नाथाच्या देवळामध्ये उन्हात असा बाहेर ठेवला जातो। आणि जर समजा पाऊस जर तो बेंद्रापर्यंत नाही आला, आपण बैलाची मिरवणूक काढली आणि चिखलाच्या बैलाचा जर बैल हा नाथाच्या देवळात जर ठेवला तर 100% सर्वसाधारण 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या 10 दिवसात हा पाऊस चालूच होतो। जर असं असतं की ज्या वेळेला चिखलाचा बैल नाथाच्या देवळात ठेवला ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळी नंतर बैल हा सर्व गावातली ग्रामस्थ वगैरे हा नैवेद्य वगैरे करून हा बैल पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं। ही अशी ह्या परंपरा ह्या आळसूरमध्ये गोल्डन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आळसण यांच्यातर्फे ही परंपरा चालवली जाते। तसेच आमच्या गोल्डन कला क्रीडामध्ये 12 बलुतदार असून कुंभार समाज असून हा कुंभार समाजाचा तर्फे बैल हा घडवला जातो व गोल्डन ग्रुपतर्फे हा बैल मिरवणूक सर्व गावातल्या वर्गणीतून लोकवर्गणीतून ही मिरवणूक काढली जाते। सर्व बळीराजा सुखद राहावा ही आमची अपेक्षा। अतिशय शेतकऱ्यांसाठी सुख समृद्धीचा आणि पाऊस काळ गेले 10 वर्षात असा पाऊस नसला असा पाऊस यावेळी पडला आणि सर्व शेतकरी फक्त ह्या गावामध्ये आमच्या आळसण गावामध्ये यावर्षी आले लागण अद्रक लागण एक 2000 एकर अद्रक लागण झाले, तरीसुद्धा आमच्या नाथदेवाच्या आशीर्वादाने एकाही एकऱ्याला कुठलंही नुकसान नाही ह्या पावसानं। याची मिरवणूक आम्ही ही कुंभार समाजाला मान असताना सुद्धा पण आम्ही सर्व समाजातली गावातील 12 बलुतेदार सर्व ह्या उत्साहामध्ये आम्ही सामील असतो। आणि हा उत्सव आम्ही बेंदूर झाल्यानंतर 11व्या दिवशी ह्या आळसण गावामध्ये आमचा सादर होतो।